विघ्नहर्ता अशी ख्याती असणाऱ्या श्री गणेशाची माघी जयंती आज कोल्हापूर जिल्हा आणि परिसरात मोठ्या भक्तिभावानं साजरी झाली। विविध गणेश मंदिरात आकर्षक पूजा, होम हवन, महाप्रसादाचं आयोजन गणेश भक्तांनी केलं होतं। याचबरोबर जन्मकाळ सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते। या जयंतीला माघी गणेश उत्सव, माघ विनायक चतुर्थी आणि वरदकुंड चतुर्थी असंही म्हटलं जातं। करवीर महात्म्यामध्ये गणेश जयंतीचं वर्णन करण्यात आलंय। बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता अशी ही श्री गणेशाची ख्याती असल्यानं भाविक श्रींसमोर नतमस्तक होतात। आज कोल्हापूर आणि परिसरात गणेश जयंती धार्मिक वातावरणात पार पडली। गणेश जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली होती। तसंच फुलांच्या सुंदर माळांनी मखर आणि मंदिरांची सजावट करण्यात आली होती। लक्षतीर्थ वसाहतीतल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात पारायण सप्ताह झाला। दररोज सकाळी होणाऱ्या या पारायणामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता। त्याचबरोबर कीर्तन, प्रवचन आणि भजन या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती। आज गणेश जयंतीनिमित्त सकाळी मंडळाचे अध्यक्ष आनंदराव पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला। उपस्थित भाविकांनी या अभिषेक सोहळ्यात भक्तिभावानं सहभाग घेतला। त्यानंतर होम हवन, गणेश याग, अथर्व शीर्ष पठण असे उपक्रम पार पडले। सकाळी 11 वाजता महिलांनी पाळणा गाऊन जयंती साजरी केली। मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील कारंजा चौकात गारेचा गणपती या नावानं श्री गणेशाचं प्रसिद्ध मंदिर आहे। श्री अंबाबाई मंदिराच्या महाद्वार प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पहिलंच मंदिर या गारेच्या गणपतीचं आहे। मंदिरातील गणेश मूर्ती उजव्या सोंडाची असून मूर्तीची उंची 2 फूट आहे। या मंदिरात आज गणेश जयंतीनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती। श्री गणेशाचं वाहन असणाऱ्या मूषकाच्या कानात सांगितलेली इच्छा लवकर पूर्ण होते अशी श्रद्धा भाविकांमध्ये असल्यानं गणेश दर्शनानंतर मूषकाच्या आपली इच्छा सांगण्यात महिला भाविकांचा कल होता। कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतील गणेश मंदिरात आज गणेश जयंतीचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते अभिषेक, होम हवन विधी झाले। त्यानंतर श्री गणेशाची पूजा आणि आरती झाली। यावेळी ऋतुराज क्षीरसागर, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्या हस्ते या गल्लीचा स्वयंभू गणेश गल्ली असं नामकरण करण्यात आलं। यावेळी रियाज बागवान, सनी अतिग्रे, अशोक पाटील, सूरज धनावडे, अनंत पाटील, तानाजी अतिग्रे, सुरेश अतिग्रे, उदय घाटगे, इसाक पाथरवट यांच्यासह भाविक उपस्थित होते। करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या मंदिरात श्री गणेशाची पाना फुलांनी आकर्षक पूजा बांधली होती। आज दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। याचबरोबर शाहूनगरातील चांदीचा गणपती मंदिरात श्री अंबाबाई आणि ज्योतिबाच्या प्रतिमा ठेवून करवीर दर्शन रूपातील पूजा बांधली होती। तर राजारामपुरीतील पिंपळेश्वर गणेश मंदिरातही भाविकांची गर्दी होती। ओढ्यावरील गणेश मंदिर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेशाची ब्रह्मांड नायक रूपातील पूजा सागर भोरे, आकाश गुरव, योगेश भोरे, विश्वराज वणकुद्रे, सागर शिरोडेकर यांनी बांधली होती। मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। शाहूपुरीतील श्री पंचमुखी गणेश मंदिरात गेली 26 वर्ष श्री गणेश जयंती सोहळा धार्मिक आध्यात्मिक वातावरणात संपन्न होतो। दशभुजा रूपातील गणेश मूर्ती असून सकाळी 7 वाजता अभिषेकानं गणेश जयंतीला प्रारंभ झाला। सकाळी 7 वाजता गणेश मूर्तीला सहस्त्रावरणासह दुग्धाभिषेक करण्यात आला। यानंतर मोदक आणि दुर्गा हवननं गणेश याग पार पडला। दुपारी 12:17 महिला भाविकांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा संपन्न झाला। श्री गणेशाच्या आकर्षक रूपातील पूजा शिवाजी बिडकर, निहाल बिडकर, ओमकार पाटील, अतुल अरेकर, राजेश पाटील, सुनील पाटील, संग्राम राजपूत यांनी बांधली होती। रंकाळ टॉवर नजीक असणाऱ्या जावळाच्या बालगणेश मंदिरात मूर्तीची तोडे, वाळे, मुकुट, रत्नहार यासह अन्य दागिने घालून आकर्षक पूजा बांधली होती। तसंच मंदिराला पाना फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली। दुपारी 12 वाजता गणेश जन्मकाळ सोहळा संपन्न झाल्यावर सद्गुरू मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला। मंदिरात दिवसभर होम हवनासह धार्मिक कार्यक्रम आणि प्रसादरूपी सुंठवडा वाटप करण्यात आलं। जाधववाडी इथल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात पहाटे गणेश मूर्तीला अभिषेक करण्यात आला। सकाळी गणेश याग संपन्न झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा झाला। सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला तर गीत संगीताच्या कार्यक्रमानं गणेश जयंतीचा समारोप करण्यात आला। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनं माघी गणेश जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। गणेश जन्मकाळ सोहळ्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पालखी प्रदक्षिणा घालण्यात आली। त्यानंतर महागणपती उत्सवाच्या ठिकाणी श्री गणरायाची आरती आणि विधिवत पूजा करण्यात आली। तसंच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी महापौर नंदकुमार वळंजू, गव्हर्नमेंट सर्वंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विलासराव कुरणे, प्रसाद वळंजू, सुहास भेंडे, नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।
हातकणंगले तालुक्यातील माले इथल्या श्री ब्रह्मनाथ मंदिरामध्ये श्री गणरायाच्या मूर्तीचा उगम झालाय. स्वयंभू गणेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच नागरिक गर्दी करतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सकाळी 7 वाजता भाविकांच्या उपस्थितीत स्वयंभू श्री गणेश आणि श्री ब्रह्मनाथ देवाला मंदिराचे पुजारी रवी स्वामी यांनी अभिषेक घातला. भाविकांच्या उपस्थितीत श्री गणेश जन्म सोहळा संपन्न झाला. भाविकांना सुंठवड्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी निवृत्ती जाधव महाराज, सरपंच राहुल कुंभार, माजी सरपंच अभयसिंह पाटील, बाजीराव जाधव, सचिन डफळे, बाजीराव पाटील, मधुकर पाटील, शिवाजी डफळे यांच्यासह भाविक उपस्थित होते. कोल्हापुरातील यशवंत रेसिडेन्सी वागळेमळा इथं गणेश जन्मकाळ सोहळा धार्मिक वातावरणात संपन्न झाला. श्री गणेशाची आरती करून महाप्रसाद वाटप करण्यात आलं. महिलांनी श्रींचा पाळणा म्हणून जन्मकाळ साजरा केला. दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. दरम्यान ताराबाई पार्क इथल्या पितळी गणपती मंदिरात आरती, पूजा असे विधी पार पडले. मंदिराची सजावट करण्यात आली होती. या मंदिरात महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं. दिवसभर श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. न्यू शाहूपूर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. 23 जानेवारीपासून सुरू झालेले धार्मिक विधी 26 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. आज पूजा अर्चा आणि आरती करून जन्मकाळ साजरा झाला. श्रींची गरुडारूढ गणेश रूपात पूजा बांधण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील तुरंबे इथं सिद्धिविनायक गणेश जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी झाली. मंदिर प्रशासनानं सकाळी 5 वाजता श्रींना अभिषेक घालून मंदिर दर्शनासाठी खुलं केलं. मंदिरात फुलांची सजावट केली होती. दरम्यान मंदिराचे कलशारोहणाचे काम पूर्ण करण्यासाठी उद्योजक चंद्रकांत नकाते यांनी 4.5 लाख रुपयाची देणगी दिली होती. त्याचप्रमाणे मंदिर प्रशासनानंही 2 लाख रुपये खर्च करून मंदिराचं कलशारोहण पूर्ण केलं. त्याचा अनावरण सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमात पार पडला. बुद्धीची देवता आणि भक्तांची विघ्न दूर करणारा देव म्हणून तुरंबे इथल्या गणेश मंदिराचं मोठं महात्म्य आहे, असं परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी सांगितलं. कलशारोहण कार्यक्रमानंतर मंदिर प्रशासनानं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी अध्यक्ष रघुनाथ पवार, रघुनाथ बलुगडे, राजाराम वारके, दिलीप वारके, भीमराव पवार, संभाजी राऊत, अरुण पलंगे, राजेंद्र चौगुले यांच्यासह पंचक्रोशीतील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या वतीनं गणेश जयंती साजरी करण्यात आली. श्री गणरायाची पूजा, अभिषेक यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर सुमारे 3,000हून अधिक गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मनोज पाटील, विवेक गवळी, अभि पाटील, उदय बागल, स्वप्नील गवळी, संजय सासने, निखिल यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गणेश जयंतीनिमित्त रेसकोर्स गणेश मंदिर इथं चंद्रावर आरूढ रूपातील आकर्षक अशी श्री गणेशाची पूजा बांधण्यात आली. दुपारी प्रसाद वाटप करण्यात आलं. यावेळी तारराणी मित्रमंडळ, डॅश ग्रुपचे सदस्य आणि भक्तगण उपस्थित होते.